ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे परत एकदा माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये स्वागत। तर मौर्यांची अर्थव्यवस्था हे प्रस्तुत व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया याच्याबद्दल। चला तर बघूया याच्याबद्दल असणारे जे काही पॉइंट्स आहेत ते तुम्ही तुमच्या समोर प्रस्तुत केलेले आहेत। ते पॉइंट सुद्धा तुम्ही मौर्यांच्या अर्थव्यवस्थेबद्दल विचारले गेलं तर लिहिता आलं पाहिजे। तुम्ही पॉइंट करून घ्या, लिहून घ्या। मौर्यांच्या काळात पाणी पुरवठ्याची पद्धत उत्तम होती। चंद्रगुप्ताच्या राज्यपाल पुष्यगुप्ताने सुदर्शन सरोवराची निर्मिती केली। सुदर्शन सरोवराची निर्मिती चंद्रगुप्ताच्या कालावधीमध्ये केलेली होती। विद्यार्थी मित्रांनो, युद्धकैदी आणि गुलामाचा वापर कृषी व्यवसायात मजूर म्हणून केला जात त्यांचा। राज्यात राज्यमार्ग होते। जमीन महसूल राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते। मौर्य साम्राज्यात चांदीची नाणी प्रचलित होती। हे मौर्यांच्या अर्थव्यवस्थेबद्दल काही पॉइंट्स मी तुमच्या समोर मांडलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोट करून घेऊ शकता। ओके, तर सामाजिक व्यवस्था, मौर्यांच्या कालावधीमधील सामाजिक व्यवस्थेबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया। चला तर बघूया सामाजिक व्यवस्था कशी होती म्हणायचं। त्याची पॉइंट्स मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेले आहेत, लिहून घ्या। वैदिक काळातील वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती। मौर्यांच्या कालावधीमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना आपले स्थान बदलून घेता येत होते। त्याचबरोबर इंडिका ग्रंथात 7 जाती बद्दलचे विवरण देण्यात आलेले आहे। शूद्रांना शेतमजूर किंवा घरगडी म्हणून कामाला लावलं जात होतं। हे सामाजिक व्यवस्थेबद्दल बघितलं विद्यार्थी मित्रांनो। तर राज्यकारभार बघूया, मौर्यांचा राज्यकारभार थोडक्यात चर्चा करूया। केंद्रीय अर्थव्यवस्था होती राज्यकारभारामध्ये विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर राज्याच्या मदतीला मंत्री, पुरोहित, युवराज आणि सेनापती असत। म्हणजे राज्यकारभार चालवण्यासाठी राज्याच्या मदतीसाठी मंत्री असत होते, पुरोहित असत, युवराज असत आणि सेनापती सुद्धा असत होते। प्रांताच्या व्यवस्थेची जबाबदारी युवराज किंवा राजपरिवारांच्या व्यक्तींनाच दिले जात होती। हे राज्यकारभाराबद्दलचे काही महत्त्वाचे पॉइंट्स मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही नोट करून घ्या। ओके, तर कला आणि शिल्पकला, मौर्यांच्या कालावधीमधील कला आणि शिल्पकलेबद्दलचे काही पॉइंट्स मी तुमच्या समोर प्रस्तुत केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, मौर्यांच्या कालावधीतील कला आणि शिल्पकलेबद्दल लिहा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। तर चला बघूया, कला आणि शिल्पकला क्षेत्रात मौर्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर मौर्यांच्या वैभव संपन्न राजवाड्यांच्या भव्यतेची नोंद मॅगस्थानिसच्या इंडिकामध्ये आढळते। इतकंच नाही तर अशोकाच्या काळात अनेक स्तंभाची उभारणी केलेली होती। त्याचबरोबर स्तूपामध्ये सांचीचा स्तूप सर्वात मोठा आहे। स्तंभावर बैल आणि 4 सिंहाच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत। सारनाथ येथील अशोक स्तंभ आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर 4 सिंहाची मुद्रा असलेले राष्ट्रचिन्ह म्हणून जे काय आपण स्वीकारलेलं आहे ते सारनाथ येथील अशोक स्तंभावरून आपण घेतलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर अशोकाने 12 टेकड्यावर 3 दगडाची कोरीव गुह्याची निर्मिती सुद्धा केलेली आहे। हे कला आणि शिल्पकलेबद्दलचे काही पॉइंट्स मी तुमच्या समोर मांडलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही काय करून घेऊ शकता, नोट करून घेऊ शकता। ओके, जे काय राष्ट्रचिन्ह आहे हे सुद्धा अशोकाची देणगी आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर आपण जाणून घेऊया कुशाण यांच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।